मार्केट यार्ड ते दोड्डी फाटापर्यंतच्या रस्त्याचं काम रखडल्यामुळे अनेक गैरसोयींना आणि अपघातांना सामोरे जावं लागत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी वाहतूक आघाडीने केली आहे। सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेलतर्फे मार्केट यार्ड ते दोड्डी फाटापर्यंतचा रखडलेला सर्व्हिस रस्ता अर्धवट अवस्थेत असून सदर रस्त्यावर विद्युत पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट नसल्यानं त्या परिसरात अंधारच अंधार आहे। सदर परिसर हा मोलमजूर कष्टकरी लोकांचा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस तिथं मोठा कामगार वर्ग प्रवास करत असतो। त्या परिसरात अंधार असल्यानं समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे तिथं नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे। त्या ठिकाणी अपघाताचं सत्र सुरूच आहे। सदर काम कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, त्वरित त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात यावी, नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं। प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर मालक कामगार वाहतूक सेलतर्फे NHAIचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर निवेदनात मार्केट यार्ड ते दोड्डी फाटा हा रस्ता अर्धवट आहे, तसेच त्या रोडवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही। लवकरात लवकर दिवाबत्तीची सोय करावी व लोकांना तिथल्या त्रासमुक्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या भागातील लोकांना रोज कोणी समोरच्या येणाऱ्या गाडीचा अंदाज लाईटच्या अंदाज न आल्यामुळे तिथं खूप अपघाताचे रोज सत्र सुरू आहेत। साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी लवकरच आमचा प्रश्न मार्गी लावा असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। यावेळी वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष इरफान शेख, मारुती पुजारी, हमीद बागवान, अयूब शेख, अर्जुन माळी, रियाज कुमठे, मिनाज बागवान, इम्रान रंगरेज, अमोल मोरे, इमाम सय्यद, अक्षय गायकवाड, सिद्धार्थ स्वामी आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती।